सर्वांचं स्वागत आहे। मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इथं तर बघा आता मी आणलेली गावरान शेवग्याची शेंग, तर ही शेंग बघा कापून आणलेली आहे। तर एकदम मस्त शेवग्याची शेंग आहे आणि चांगली पण आहे। आता ही शेवग्याच्या शेंगाची आता मला भाजी करायची। मी शेवग्याची शेंग कट करून घेत आहे। चला तर आता ही शेंगा आपण कट करून घेऊया। चला तर आता इथं मी कढई ठेवलेली गरम व्हायला। तर कढई गरम झालेली आहे, तर आपल्याला ह्याच्यात 2 पळ्या तेल घालून घ्यायचंय। बघू शकताय 2 ते 3 पळ्या तेलाच्या आपल्याला ह्यामध्ये पॅन मध्ये टाकून घ्यायचे। आता बघू शकताय आता मी इथे शेंगा कट करून घेतलेल्या आता। तर इथे शेंगा कट करून घेतल्यात, आपल्याला धुवून घ्यायचे। आता मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले। आता 2 पाण्यात, हे तिसरं पाणी आहे। चला तर आता पॅन मध्ये तेल गरम झालेलं आहे, तर आपल्याला थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, ती कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, तर थोडीशी 1 चमच धना पावडर घेतलेली ती पण त्याच्यात टाकून घ्यायची। तर धना पावडर तेलात परतूपर्यंत आपल्याला त्यावरती शेंगा पण घालून बघू शकता शेंगा टाकून घेतलेल्या तेलात। तर आपल्याला वरनं अर्धा चमच हळद घेतलेली ती पण टाकून घ्यायची। तर 1 चमच मिठाचा घेतलेला आहे, ती पण त्यावरती टाकून घ्यायची। शेंगा फ्राय होईपर्यंत पाणी नाही टाकायचं याच्यात, फक्त तेला मिठातच आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या थोड्याशा। तोपर्यंत ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा। त्याला मिठाला पाणी सुटतं। चला तर आता ह्यावरती काय करायचंय, गॅस बारीक करायचा नॉर्मल, आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय। तर मी इथं झाकण ठेवून घेतलंय 10 मिनिटं। 10 मिनिटं झाकण ठेवून घेतलंय, तोपर्यंत मसाल्याची तयारी करायची। तर शेंगाला पाणी, त्याला मिठामुळे पाणी सुटलं जातं, त्यामुळे बारीक गॅस करायचा आहे। म्हणजे बारीक गॅसवर बघू शकता मी बारीक केलेला आहे गॅस। तर बारीक गॅसवर शेंगा म्हणजे आतनं तेल मीठ त्याच्यात शिरतं शेंगामध्ये, म्हणून बारीक गॅस करून ठेवायचा आहे। तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची बाकीची। चला तर आता मी मसाल्याची तयारी करून घेत आहे। स्लो गॅसवर शेंगा शिजायला टाकलेल्या। तर आता बघूया आपण, गॅस मी बारीक आहे तर फुल करते। तर बघूया आपण आता शेंगा शिजल्या त्या कशा शिजायला पाहिजे, त्या शेंगा शिजलेल्याच आहेत त्या। बघू शकताय बघा, तेला मिठात शेंगा शिजल्या गेलेल्या आता, आणि शेंगाला तोंड पण फुटले, तर शेंगा शिजल्या आता। का तर अशी शेंग आणायची कधी पण, ही शेंग कधीच निवार नसती। बघू शकताय त्याला मिठात शेंगाला कसे तोंड फुटले, ते प्रत्येक शेंगा तशाच झाल्या आता। तर आता मी जी मसाला करून घेतलेला आहे, ती मसाला पण टाकून घेऊया। मी साधारणच मसाला घेतलेला आहे। बघू शकताय मी घरचा मसाला, शेंगदाणे कूट आणि कोथिंबीर एवढंच घेतलेला आहे। तर आपल्याला आता आधी मसाला टाकून घ्यायचा आहे ह्यामध्ये। तर इथं मसाला टाकून घेतलेला आहे, की तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तेलात फ्राय करून घेतला का, तर बघू शकताय मी तेलात टाकून घेतलेला आहे, तर तेलात फ्राय पण झालेला आहे। चला तर आता शेंगा खूप शिजल्या, आता ही मिक्स करून घेत आहे। पोरं खूप आरडते ते बाबा। चला आता हे मिक्स झालेलं आहे, तर मी ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घेतलेली ते पण टाकून घेत आहे। 3 फिरव चमचा न देता पाणी टाकून घ्यायचं आहे 1 तांब्यावर आपल्याला। ह्याला मस्त तरी येते बघा। चला तर आता ह्यावरती आपल्याला झाकण मांडून घ्यायचंय 10 मिनिटं पूर्वी। चला तर बघू शकता आता भाजी आपण बघूया। जास्त आम्हाला तरी आवडत नाही, तुम्हाला जर तरी आवडत असेल तर तुम्ही त्या तेलाचा जास्त वापर पण करू शकता।
तर बघा ह्या पद्धतीची आपली शेवग्याची रस्सा तयार आहे. या जेवायला.